ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत श्री जोग महाराज की जय, पार्वतीपती हर हर महादेव की जय. इथं बस खोली पण खायला नका जाऊ. हात केला की मला नाव सांगा म्हणजे कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तरी अवधान ऐकले निधिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली होई ज्ञानेश्वरीतील कितव्या अध्यायातील आहे? कितव्या अध्यायातली पारायण करत्यानं सांगायला पाहिजे. 9व्या अध्यायातली. 9व्या अध्यायातली सुरुवातीची वही आहे. माऊली या वहीमधून अवधानाचं महत्व सांगतात. अवधान म्हणजे ऐकणे, लक्ष देणे. तरी अवधान ऐकले निधिजे, तुमच्याकडं काय आहे याच्यापेक्षा माऊली म्हणतात मला काही लागत नाही, फक्त एक अवधान लागतं. अवधान जर मिळालं तर मग तुम्ही पात्रतेचे व्हाल. पात्र या शब्दाचा विचार केला तर आपल्या आजच्या भाषामध्ये जेवायला बसण्यापूर्वी काय लागतंय? का आधी मीठ येतं, बुंदी येते, फराळाचं येतं का? पात्र. तसं आपण सुखासाठी सर्व तळमळ करत आहोत. सुखाला जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल, तुम्ही सुखाच्या पात्रतेचे नाहीत, तर अवधान द्या. तरी अवधान ऐकले निधिजे, मग सर्व सुखाशी पात्रतेचे व्हाल. माऊली याच्यामध्ये सांगतात की ही प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. ही माझी प्रतिज्ञा आहे. मी अशी चोरून लपून सांगत नाही. कशामुळे म्हणतात? पूर्वी एक गुरु आणि एक शिष्य होता आणि विद्याभ्यास हा चोरून घ्यायचा होता. माऊली म्हणतात मी उघड सांगतो. असो, आपण वहीचा अर्थ सविस्तर सांगणार आहोत. म्हणजे तुम्ही म्हणसाल मग आता कसा सांगितला? थोडा विस्ताराने मांडणार आहोत. तत्पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा. या गडावर महाराज असं इथं या समोर, म्हणजे इकडे मला बघायचं काम नाही. काय गडाचं नाव? विसरबरडी नावाचा हा गड आहे. आणि मी ऐकून होतो, म्हणले आमच्या गडावर ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह चालू झाला आणि त्या शंकराला जी आवडतं तेच चालू झालं. मला फार आनंद वाटला. आणि हो, मला आवर्जून सांगावं वाटेल की ज्ञानेश्वरी हा माझा प्राण आहे. ज्ञानेश्वरी कुठे पण असो, मी आवर्जून त्या कार्यक्रमाला जातो. आणि जर मग एरवी तुम्ही म्हणसाल भागवत, कीर्तन, कथा, हो ना, ते पण चांगलं आहे, पण ज्ञानेश्वरी सारखं नाही. बरं, माऊली सांगतात व्यासाचा मागवा घेत आणि भाष्यकारा ते वाट पुसतो. 6 शास्त्र 18 पुराण जर असतील ना, तर ते ज्ञानेश्वरी मध्ये आहेत. आणि त्या ज्ञानेश्वरीचं पारायण तुमच्या गावामध्ये होतं. आता मी किती जिल्ह्यावर लांडून आलो. परभणीच्या पुढे जालना, जालन्याच्या नंतर संभाजीनगर, आणि संभाजीनगरच्या नंतर कोणता? हा नाशिक. नाही ना, नगर आला मध्ये. हा नगर आला मध्ये. आणि नगरच्या नंतर नाशिक. नगरला नाशिक लागून आहे ना. आणि तुमचा कोणता आहे? धुळे. म्हणजे आता बुवा किती जिल्ह्यातून आला? पहा कशामुळे आला? वच्छ धालियावरी माऊली सांगतात
जेवी धेनू नवचेची दुरी अनन्य प्रीतीची परी ऐशी आहे. गाईचं वासरू गाईला गोठ्यामध्ये पोटभर पिलं, मग गाईनं डोंगरात चरायला जावं ना, आणि बछड्याने बी त्या गोठ्यामध्ये बसाव. बरं, सकाळी गाय चरायला डोंगरात चालल्यावर गाय कोणती मागं राहते? तान्हळू राहते का गाभण राहते का खाली? जी तान्हळू आहे ती सगळ्याच्या पाठीमागं राहते, आणि तिकून येताना सगळ्याच्या समोर तीच असते. कशामुळं? ते अनन्य प्रेम आहे म्हणून. तसं हे ज्ञानेश्वरी सोबत जे भक्त कनेक्ट झाले ना, जे जोडल्या गेले ना, त्याला अंतर काहीच वाटत नाही, लांब काहीच वाटत नाही. काऊन? तर मी तान्हेनी आपत्ये माऊली म्हणतात, माझे गुरु एकुलते म्हणून कृपेशी एकहाते झाले ते. माऊलीला विचारलं की माऊलीला, कारण जन्मत उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी आला लोटांगणी सांग देव. त्यावेळेस माऊलीला विचारलं, तुम्ही एवढं ज्ञान कुठून प्राप्त केलं, कोणापासून प्राप्त झालं? त्यावेळेस माऊलीचे उद्गार आहेत, मी तान्हेनी आपत्य, मी तान्ह बाळ आहे. मी आपत्य म्हणजे, आपत्य म्हणल्यावर सुसी काय त्याला करायचं काही समजत नाही. आणि माझे गुरु एकुलते, मला एकलेच गुरु आहेत. म्हणून कृपेशी एक हाते झाले ते, आणि म्हणून सर्व कृपा माझ्यावर झाली. आणि हे शिरधना गाव नाही का, शिरधना, शिरधाने, शिर म्हणजे डोकं, धाने म्हणजे ज्याचं ध्यानावर आहे, नाही का. शिर यालाच म्हणतात ना, सगळ्यामध्ये प्रधान आहे हे. आता म्हणतात ना, तो डोकं जागेवर आहे का. पण जे कोणी ज्ञानेश्वरी वाचत असतील, आणि खरंच आता पुन्हा पारायण आहे वाटते गावात, 1 तारखेला सुरुवात आहे. आम्हाला ते दिंडीतच आमंत्रण मिळालं तर सोहळ्यामध्ये. बाबा इथं आले नाही वाटतं, नाही घरी गेले. आता नाव काही पाठ नाहीत, सगळे चेहरे ओळखीचे आहेत. महाराज माफ करा, नाव काही पाठ. आता ह्या महिला पण सगळ्यात सोबत चाललेल्या आहेत, नाही का. हा, बापू महाराज त्यांनी दिंडीतच हात घेतला. महाराज तुमचं पोरोचन ऐकायचंय. म्हणलं एवढ्या मोठ्या दिंडीत आपलं पोरोच्याचा कुठं नंबर लागणार आहे. पण त्यांनी 2-3 ठिकाणी ऐकलं, काही लांबून ऐकलं, म्हणजे शेजारच्या याच्यामध्ये. आणि माझंही काही भाग्य की अशा ठिकाणी, हे बघा, ज्या लिंगाची कोणीच पूजा करत नसल, त्या लिंगाची जर पूजा केली तर मग पुण्याची गणना, शिवलीला अमृतला मधला तुम्ही त्या व्याधाचा सर्व कथा ऐका. त्याला माहित पण नव्हतं तिथं लिंग आहे म्हणून. तो काय करू लागला? टिंगल करू लागला, टिंगल. हे काय अर्थ का फोडीती, नाही का. आत्मनी दगड पाहिर पाषाण, येथे व्यर्थ काय दर्वे वेचोनी, असं बोलू लागला. शिवलीला अमृतामध्ये ती कथा आहे. आणि अशा जर लिंगाची जर आपण पूजा केली तर शंकर तोषतो. आणि हे ठिकाण फार मोठं होणार आहे. महाराज मला सरनं सांगितलं येताना, ते आमच्या गावाकडे होते. काय योग आला, आता वास्तविक पाहता उद्या कीर्तनाची सेवा आहे, आणि शंकरानं आजच बोलवलं, म्हणजे ही सेवा करून घ्यायची असेल ना. आणि मला असं वाटत नव्हतं की मी पोहोचल म्हणून, समजा नेमका तुमच्या पारायणाच्या वेळेला. सर गाडी घेऊन आले तिथं, आणि तिथं मग जिंतूर सांगल्यावर सगळे आमच्या गावाकडे नाव सांगितले. आमचं एक संस्थान आहे, सरला भेटचे रामगिरी बाबा, त्यांची तारीख काल्याचं कीर्तन असतं, इंदुरीकर महाराजाचं कीर्तन असतं, पुरुषोत्तम महाराज, सगळे नामांकित असतात. आणि त्याच घराण्यात आम्हाला काहीतरी आमचं पुण्य म्हणून जन्म मिळाला असो. आणि आज भाग्य की तुम्ही पारायण करता. पारायण करणं म्हणजे हे जेवढे पारायणाला बसलेत का तेवढे माऊलीचे अवतार आहेत. मी नाही म्हणत. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमाचे वीरा, पूजा केली होय अपार तोषा लागी, सर्वभूती पाहे एक वासुदेव, कुसोनिया ठाव अहंतेचा, तैसा हृदयामध्ये मी असता रामू, असता सर्व सुखाशी आरामू, मग का भ्रांतीशी कामू विषयावरी. आणि आपण सोहळ्यात चाललो की बघा ना, आपली माऊली म्हणत लोक पूजा करतात. कशामुळं? ज्ञानेश्वरी मुळे.
आणि माऊली आणि हाक मारताना म्हणतात माऊली चालले का माऊलीकडे. लोक पारायणाला चालले म्हणत नाहीत. आमच्या तालुक्यात हा फिरता ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे, सोहळा चालू आहे बघा माऊलीचा. या गावची समाप्ती झाली की त्या गावाला उद्या आमचा काल आहे, एका गावचा दुसऱ्या गावाला सुरुवात. असं हा 3 वर्ष चालणार आहे. गुढीपाडव्याला चालू झाला, शेलू तालुक्यातला संपला जिंतूर तालुका. जिंतूर तालुका 3 वर्ष झाला, गंगाखेड तालुका. असा पूर्ण जिल्ह्यामध्ये हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालतो. आणि बघा माझ्याकडे ही वही आज आली की 9व्या अध्यायातली. तरी अवधान ऐकले दिजे. अवधान म्हणजे काय? ऐकणे. आता ऐका, कोणी ऐकलं आणि कोणाचं ऐकलं. तुम्हाला एका मोठ्या राजाचं उदाहरण सांगून जाईल मी. कोणाचं? राजा परीक्षितीचं. राजानं काय केलं हो? शुकाचार्याकडून फक्त ऐकलं तर किती दिवसात उद्धार झाला? आपण किती दिवस झाले भजन करायलो? महाराज आपले टाळ कमी झाले का नाही? माळीचे मणी पण झिजले असतील, माळ ओढू नाही का? उद्धार व्हायलाय का? पण ज्या पद्धतीनं अवधान दिलं राजा परीक्षितीनं, त्या पद्धतीनं आपण अवधान देत नाही. तर त्या पद्धतीनं जरी अवधान दिलं तर आपलाही उद्धार होतो. ऐका, मोठ्या राजाचं उदाहरण सांगितलं. आता एका छोट्या बाळाचं उदाहरण सांगतो. ऐकल्यामुळं काय झालं त्याचं काय नाव? ज्याला दूध आहे का दुधामध्ये पीठ टाकून दुधाचं पाणी करून मला आई देते हे समजत नव्हतं. आणि ज्या वेळेस समजणं त्यावेळेस आईकडे हट्ट घेतला. काय त्या बाळाचं नाव? ज्ञानेश्वरीतून सांगा ना, ज्ञानेश्वरीची वही सांगा ना. पारायण करते सांगा मायकात सांगा. वही ना, आगा दूध द्या म्हणे तल्यासाठी. माऊली लिहितात, अवघ्या श्राद्धीची करो निवाटी आणि उपमान्यू पुढे धुरजेटी. हा, आणि याला प्रमाण आहे. पण दुसरं एक बाळ, त्याला बी समजत नव्हतं, त्याने ऐकलं आईचं. आई मला बाबाच्या मांडीवर बसायचं नाही का? पण सौती मच्छर होता आणि त्याला झिडकारल्या गेलं. तुला बाबाची रडत आला आईकडे. आई मला बाबाच्या मांडीवर बसायचं होतं पण मला झुकारलं ग. त्या आईनं बाळ आवडता निवडता असल्यामुळं संसारात दुजेपणा असतो. हे बघा माऊली लिहितात, मी नाही सांगत. दुजे जवजव घडे, दुजे जवजव वाढे, तव संसार भय जोडे, ऐशे आपोले निकोडे देव बोले. दुजेपणा वाढत गेला की संसाराची भीती वाढते. बघा, लग्न नाही झालं महाराज आपलं तर बरं आहे. लग्न झालं नाही ना, बरं आहे. लग्न झालं की मूळबाळ व्हायला नाही पाहिजे. मूलबाळ नाही झालं तर बरे, मूलबाळ झालं तर बरे. एकच मुलगा पाहिजे, 2 नाही पाहिजे. 2 झाले की त्या दोघा भावाच्या वाटण्या. बरं असू द्या, त्या हिला नातू पण तू जर झाले की ते लेकर आपल्याला सांभाळावं लागतात. दुजे जवळ वाढे, तव संसार भय जोडे. असं झालं आणि ते बाळ म्हणलं, आई मला बाबाच्या मांडीवर बसायचंय ग. डोळे पाणावले. आईनं आपल्या पदरानं डोळे पुसले. बाळा तुला बाबाच्याच मांडीवर बसायचंय ना, तर देवाला मागून घ्या आता बाबाची मांडी तू. आई तो देव कुठे आहे ग? काय कळतं एवढ्या लेकराला? आणि आईनं सांगितल्यावरून ते बाळ वनात गेलं. नारद महर्षी भेटले. कथा मांडत बसत नाही, तुम्हाला फक्त मार्ग दाखवतो. आणि तिथं माहीत झालं नाही का, प्रमाण आहे त्याला. आढळपदी बाळ बैसवीला धुरू आणि शिराचा सागरू उपमान्यू. उपमान्यूल क्षीरसागर मिळाला, दुधाचा समुद्र मिळाला आणि आढळपद ध्रुवाला मिळाला. त्यांनी काय केलं? ऐकलं. म्हणून माऊली सांगतात, वही लक्षात ठेवा, तरी अवधान ऐकले निधीजे सर्व सुखाला पात्र झाले. इच्छा पलीकडे सांगू, हे तर बाळ सांगितलं एक छोट, एक राजा सांगितला. आता ऐका, ज्याचा जन्मच झाला नव्हता, जन्माला आलं नव्हतं, पण त्यानं ऐकलं नाही का? काय त्या बाळाचं नाव? हो, शतमख यज्ञ स्वर्गीची संपदा. 100 अश्वमेघ यज्ञ झाले म्हणजे स्वर्गातल्या इंद्राच्या राजाला भीती वाटते आणि तो विघ्न पाठवतो. त्या न्यायानं स्वतःच इंद्र आणि कयाधूला घेऊन चालला. कयाधून धावा केला आणि पडता जड भारी दाशी 8वा वाहरी. भागवतातली कथा बहुश्रुत आहेत, तुम्ही श्रोते लक्ष द्या. आणि नारद महर्षीच्या आश्रमावर
कयाधू गेल्या आणि नारद महर्षींनी सांगितलं, ए इंद्रा, तुला माहित नाही का यापूर्वीचे भोग तू भोगलेत ना. इंद्रा पडले भग चंद्र झाला आणि मी सुद्धा चुकलो चाळा. हे महान पतिव्रता आहे बाबा. पण ऐका, एकदा का व्यक्ती कामातुर झाला ना, तर मग कामातुराय न भय न लज्जा, त्याला भीतीही वाटत नाही आणि शरम म्हणजे लाजही वाटत नाही, असा तो कामातुर. माऊली ज्ञानेश्वरीतले येतात. ज्ञानेश्वरी म्हणजे सगळंच आहे हो. इंद्राने का कयाधू नेली हे भागवतामध्ये मोठं प्रकरण आहे. ऐका, ही वही तिथं घालू आपण. आवडेचे नि परिभरे कामकू निजवनिता विसरे, पाडे विन अनुसरे भ्रमला जैसा. एखाद्या पुरुषाला परस्त्री आवडली ना, तर तो स्वतःच्या स्त्रीला विसरतो. इंद्राला स्वर्गामध्ये काही कमी होती का हो? पण ऋषी पत्नीचा छळ केला, आज कयाधू मातेचा छळ केला. हे कशाचं कारण आहे? पाहे पा बापा. ऐका, विषयाची मधुरता झनी आवडे उपजे चित्ता, परिणाम विचारिता प्राणुहरे. एकदा का व्यक्तीला विषय आवडे की त्या विषयाची मधुरता पहा म्हणले. पाहे पा बापा. बापा शब्द गहन आहे. विषयाची मधुरता, एवढे विषय गोड लागतात, एवढे विषय गोड लागतात, पण त्याचा परिणाम काय होतो? मग तुमचा रस विषय असो, रूप विषय असो, गंध विषय असो, स्पर्श विषय असो. आता या पंच विषयामध्ये कोण कोण कसे कसे गवले हे सांगायचं तर आपलं वहीचा अर्थ बाजूला राहील. आता पुन्हा आपण 7 दिवसात पोहोचू ना. विषयाचा परिपाक. हा, आणि गोड परमार्थ वा. हे विषय विशाल म्हणून तुकाराम महाराज सांगितलं, हे विषय आमच्याकडे येत नाही. तुकाराम महाराज काय म्हणले विषयाला? महाराज, विषय येतो त्यांचा. हा, असं बोध केला कोण? नारदानी. आणि इंद्र स्वारी बोलला. इंद्राने कयाधू मातेला सोडून दिलं आणि तिथं ते ज्ञान प्राप्त झालं कयाधू मातेला. आणि जन्म ज्यावेळेस प्रल्हादाचा झाला, त्यावेळेस जन्मताच ज्ञाने त्या हिरण्यकशिपूच्या वंशामध्ये आमच्या कुळी नव्हते असे, हेच एक पिशे. हो, आईच्या पुण्याने भाग्यवान. ऐका, पुण्यवान याच्यासाठी काय लागतं? म्हणतात ना, कर्तव्य दक्ष माता आणि निर्व्यसनीय सत्वगुण संपन्न पिता असावा लागतो. ऐका, कयाधूळ सांग नाहीये. म्हणून माऊली म्हणले, सत्वर उच्चार उधवल तर दाता मिळाला होता. ऐका, एका बाळाने गर्भात ऐकलं, तोही सुखाला पात्र झाला. मग आपण जर ज्ञानेश्वरी ऐकली तर आपण सुखाला पात्र होणार नाहीत का? अवधान जर दिलं, ऐकलं तर होत ना. पहिल्यांदा पात्रतेचं बनावं लागतं. ज्ञान कुणी सांगावं आणि कुणाला सांगावं हेही ज्ञानेश्वरी सांगितलं. ज्ञान सांगणाराही पात्रतेचा लागतो आणि ऐकणाराही पात्रतेचा लागतो. ऐका, गंगेचं पाणी कसं आहे? पवित्र आहे ना. मग गंगेचं पाणी जर एखाद्या भांड्यामध्ये आणलं तर घ्यावं का? अशी एक वही आहे. आमच्याकडे खुलं माईक असते पा, खुलं तिकडं पब्लिक मध्ये. आम्ही एकूण प्रवचन कारण वही सांगली की तू कोणत्या पारायण करत्याने सांगायची असते, ते सांगतात वही. आणि तुम्ही पण सांगा. म्हणजे एकल्याचं हे प्रवचन एकल्याचं, कीर्तन भजन प्रवचन परमार्थ एकल्याचा नसतो. काय तशी वही आहे? हा, गंग उदक जरी जहाले मध्ये भांडा आणि तले, घेऊ नये काही केले विचारी पा. बाबा पूजा करीत बसले आणि एक जणांनी पाणी आणलं बाटलीमध्ये. बाबा बाबा घ्या पूजेल पाणी. बाबांनी घेतलं, पाहिलं तर ती बाटली कशाची होती? मध्ये नाम दारूची होती. आता पाणी गंगेचं पवित्र आहे ना, पण भांड अपवित्र आहे. मग पाणी जरी पवित्र असलं तर हे भांड तपासा. आता हे पाणी हे ज्ञानेश्वरी, गीता, गाथा, श्रीमद भागवत भांडवल आहे. अहो, मोठ्या धन्याचा माल आहे, मोठ्या फॅक्टरीतून तयार होऊन आला आमच्या हमालाकड. आणि आमच्या हमालानं हमाली करू 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 काय गाड्या घेतल्या बघ. अरे लाई होई, माझ्या लक्षातही नाही. प्रमाण आहे त्याला. धन्याचा हमाल, मी तर हमाल. बाबा मायकात म्हणजा, मायकात प्रमाण. हा,
धन्याचा हा माल कोडीला भांडार धन्याचा हा आम्हाला भारवा भारवाही. हे माल दादबाबाच्या फॅक्टरीतून आलं, भावार्थ रामायण आलं, नाद भागवत आलं, माऊलीच्या फॅक्टरीतून ज्ञानेश्वरी आली, अमृतानुभव आलं नाही का, हो हरिपाठ आला. हे भांडार फुटलंय आणि तो माल हमालाकडे आला, पण हमालानं त्याचा दुरुपयोग करायला नाही पाहिजे बरं. हो हे माल आहे आणि हे भांड आहे. या भांड्यामध्ये तंबाखू आहे, या भांड्यामध्ये पुड्या बी भरलेल्या आहेत. अजून दुसरं बाई काही असते म्हणले आम्हाला ते टाकले शोगाताच येत नाही, असे काही ऐकत हे भांड. म्हणून तुकोबारा याच्या पलीकडे जाऊन सांगितलं, तुका म्हणे विटाळसी आणि नसावे देवापाशी विटाळली वाणी. असं एक प्रमाणे म्हणजे माझे सत्यवादाचे तप वाचा केले अनंत कल्प आणि त्या फळाचे महादीप पातले प्रभू. अर्जुन म्हणला इतकं सोपं नाही. जे गुह्य यशोदेला नाही, जे भावाला नाही, बळी सांगे पितया वसुदेवासी त्याच्याजवळ घ्या असं सहकार्य करतात असो. अरे वा. जेन सांगे पितया वसुदेवासी हा. जेन सांगे माता देवकीसी ते गुह्य बोलला अर्जुनेशी. पहा कशामुळं ते भांड शुद्ध होत. आता ऐका, याच्यासाठी एक वही आहे, कोणती कोणाचं ऐकावं हे ऐकलं आपण. आता कोणाला सांगावं ऐका महाराज, कोणाला सांगावं ते ऐका. कोणाला सांगावं ऐका, ऐका लक्षपूर्वक. सुमनु आणि शुद्धमती अनिंदकू अनन्य गती मग गोप्यही तया प्रती चाळ विजय सुखे. सुमनु चांगल्या मनाचा, सुमनु आणि शुद्धमती मतीना मुधी चांगल्या मतीचा, सुमनु आणि शुद्धमती अनिंदकू अनन्य गती कधीही कोणाची निंदा न करणारा आणि त्याची गती म्हणजे तो जो करत आहे ते अनन्य गती. मग गोप्य ही तया प्रती चाळ विजय सुखे. आणि मग गुप्त जरी गोष्ट असेल ना तर त्याला सुखाने सांगावा, त्याला काही सांगायला हरकत नाही. त्याच्यामुळं पांडव किती होते, कौरव किती होते, पण सांगितलं कुणाला, फक्त एकल्या अर्जुनाला. म्हणून अर्जुनाचे पांती जे परिसवया योगी होती, अर्जुनाच्या पद्धतीचे श्रोते असतील ऐकणारे, तर मग सुवायू मेघू सावरे, चांगला हवा पोषक आली आणि जंगल असलं की तिथं धो धो पाणी माऊली म्हणतात पडतोय. सुवायू मेघू सावरे चंद्रे सागर उभरे, पौर्णिमेच्या चंद्राला समुद्राला भरती येते आणि मातला रसू आदरे श्रोतयाचेनी. मग म्हणले म्या म्हणलं खरंच या माळावर गडावर, माळ नाही म्हणता येणार आता, याला गड म्हणावं लागेल. आता नाव पण दिले. काय नाव दिलं? विसर बरडी. विसर बरडी म्हणजे काय पहा. विसर बाबा तू सगळं हे विसर. काय विसर? बरडी. बरडी म्हणजे काय? हे मृगजळ तयार कुठं होतंय महाराज? मृगजळ त्याला वही हे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीतून सांगा मृगजळ कुठं तयार होतं? तेजा आणि उखारा भेटी झालिया विरा. मग मृगजळाच्या पुरा न्यून काय? मृगजळ हे उखाऱ्याच्या जमिनीवर म्हणजे बरडाच्या जमिनीवर तयार होतं चैत्राच्या महिन्यात. हा उखारा आहे ना. काय गडाचं नाव? विसर बरडी. बाबा या बरडीवर हे मृगजळ तयार होतंय आणि त्या मृगजळामध्ये तू गुतलास, खऱ्या पाण्याला ओलांडून उडी मारून समुद्रासारखं मृगजळ जळ दिसायला त्याच्यात पळायलास. म्हणून झडझडवणी वहिला आणि ये भक्तीचे वाटे लाग आणि येणे पावशी अव्यंग. तू तिकडच्या थोडा परपंचाला विसर ना. आता गावात काही ओढे थोडे भक्त येत भरपूर आहेत ना, पण ते गुतले त्याच्यात, ते विसरले नाही. त्याचा विसर पाडावा लागतो. देहाचा विसर पाडी मज आणि मग बरडी.
आधी विसर आणि मग बरडी, विसर बरडी. जमलं का? काय कर, तू इकडच्या विसर, मागायच्या मुला बाळाला प्रपंचाला सर्वस्वचा त्याग कर. झडझडोनी वहिला आणि ग ये भक्तीचे वाट लाग, या वाटेला लाग आणि मग इसर बरडी येशील. म्हणून माऊली सांगतात, बाबा तू पात्रतेचा हो, तुला सुखच मिळणार नाही. सुख वाढतं आपल्याला, आपल्याला तर सोयाबीन कपाशी विकली की आपल्याकडे पैसा येतो, आपल्याला सुख वाढतं. पण ज्याच्याकडून आपण पैसा उसण्या किंवा व्याजान घेतला होता त्याची मागणी आली की दुःख झालं. ते क्षणिक सुख आहे. लग्न केल्यावर सुख वाढतं, पण तुम्हाला लग्नात जो आनंद होता, कुंखामध्ये सुपारी फोडायला पाहुणे रावल्यात गाडीत बसून, आता तेवढा आनंद सासरवाडीत जाताना वाटतंय का? बरं तुम्ही दोघं ते पहिली वारी यात्रा करायला गेले, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? वर जत्रा असं म्हणतात ना, का दुसरं काय? वर जत्रा. पती पत्नी दोघं जातात कुळदेवतेला. तसं आता वारीला चालल्यावर वाटतंय का? नाही, कारण त्याच्यामध्ये सुख नाही. त्या सुखामध्ये दुःख मिश्रित सुख आहे. पण अवधान दिल्याच्या नंतर, ऐकल्याच्या नंतर जे सुख मिळतंय का? अहो सुख नाही मिळत त्याच्यामध्ये. मग तू अवघाची आणि जन्मोजन्मीचे, पण कधी तू पंढरीशी जाय कळ, तिथं जावं लागतंय. याच्या पलीकडे सांगू, 4 महिन्याचा चातुर्मास झाला. 4 महिन्याचा चातुर्मास कोणामुळे होतोय? आपल्यामुळे होतोय. आपण पांडुरंगाच्या पायावर जातो, काही मागतो, हे माग ते माग, मग देव रुसतात आणि त्या गोपाळपुऱ्याला जातात. हे गाबाळ त्या गोपाळपुऱ्याला जाते, तिथं जाते, देव पुन्हा मंदिरात येतात आणि मग त्याला बाखर पूजा किंवा लिंबू पाण्यानं सगळं मंदिर धुतात. त्याला महाद्वारातला काला म्हणतात. आणि त्या काल्याच्या दिवशी सगळं स्वच्छ करतात. मी विचारलं त्या बडवे लोकायला, म्हणलं एवढं मंदिर काऊन दिले? म्हणलं हे काही मागायला आले लोक आणि देव कटाळले. आता म्हणले मग आणि जातानी आता आम्ही चालू दे की महाराज येतो हा जे हरी आपल्या दिंडीतले आता चालले वाट चालीत. आणि कसे मग एकमेकाला भेटून डोळ्यातून अश्रू येऊ लागले. क्षमा करा बाबा, एका पाला मंदिर राहिलो, कधी तुम्हाला मोडायला लावलं, कधी आम्ही मोडू, काही न मोडताच आम्ही निघून गेलो नाही का, कधी भरकेच पायी मधात घेऊन आलो, असे सुखदुःखाचे निरोप. तसं देवाला भेटून यायचं तर परमात्मा रावळात दिसत नाहीत. मग रोज याचं, एक दिवस नाही 4 महिने याचं. आणि तिथं नाही भेटल्यामुळं तिथं मागणी करायची कोणाकडं? गरुडाकडे. कोण मागतात? गरुडाचे पायी ठेव वेळ वेळा डोई, वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उधारी. कोणाच माग नाही? अभंग तुकोबारायचा आहे. आता वास्तविक पाहता तुकोबाराय जर दर्शनाला गेले तर तुकोबारायच्या देव तोंडाकडे पाहायचेत का नाही? काय म्हण जाईल? माघावयाचे असं आणि चिंतिल्या रोकडे मनोरथ. तुम्ही काही मनामध्ये इच्छा आम्ही देतो. पण तुकाराम महाराज म्हणले मी मागण्यासाठी आलो नाही. तुकाराम महाराजांनी उत्तर काय दिलं? काही मागणे आम्हा अनुचित आणि वडिलाची रीत आम्ही काही सुद्धा मागणार नाहीत. आणि ते तुकोबाराय गरुडाचे पाय धरतात. काय भानगड असेल? कशासाठी गरुड म्हणला आमचे पाय धरता? म्हणले वेगी आणावा तो हरिण मज दिना ते. तो म्हणला मला माहित नाही मालक कुठे. तर मग कोणाला माहित आहे? मालक कुठे गेले हे चांगलं माहित कोणाला असतंय? पोरायलं, मित्राला, बाईलं. मग तिचे पाय धरले. कोणाचे पाय? लक्ष्मीचे हातीन तिशी यावे का कुळती. ती म्हणले महाराजा काय सांगू तुम्हाला, देवाचं नामचं म्हणले खटकलंय आणि देव गेले तर रुसून. आता माणूस रुसून गेल्यावर कुठं जातो? सासरवाडीला नाही का? राग राग जर गेला तर ते कुठं जाते? मग म्हणले आता कुठं असतील? म्हणले तुम्ही डायरेक्ट समुद्रात जा. देवाची सासरवाडी समुद्र. आणि तुकाराम महाराज तिथे गेले आणि तिथे जाऊन मागणू लागले. कोणाला? ते खुशाल बस झोपले होते शेषावर. तू का म्हणे शेषा आणि जागे करा शेष. नारायण म्हणला झोपल्याला माणूस जागा करता येतोय आणि झोपच जर नाटक केलं त्याला काही उठवता येत नाही. तिथून तुकोबाराय म्हणले अरे तू आलास कशासाठी? पुंडलिक वरदे हरी आणि श्री ज्ञानदेव तुला जे कुंडलिकान सांगले ते कर. काय करू? खटनट यावे. कोणी दौंडी पिटली? दौंडी पिटली भावे चोखा मेळा. चोखोबारायने दौंडी पिटायचे सांगितले म्हणले नामदेवरायानं. नामदेवरायानं तुकाराम महाराजांना माऊलीन कोणी या रे या रे याती भलते
सकळ अशी येथे आहे अधिकारण कलियुगी उद्धार, आणि तुम्ही असे लपून बसायले. ऐका आता मजा, देव रावळात आले आणि रावळात आल्याच्या नंतर बाई पंचारती घेऊन आल्या नाही का, आणि पदर सावरला. कशामुळं? बाई मालकाच्या पुढे पदर नाही सावरणार, पण मालकासंग जर मित्र परिवार आला तर बाई जी बाई ती बरं. बायामध्ये काही प्रकार सांगितले, आता बाया जास्त येत नाही सांगते, जाऊ द्या. सांगत नाही का? सांगू? नाही नको, जाऊ दे. बरं सांगतो, जाऊ द्या. तुम्ही दिवस विचारच करीत बसाल 1 तारखेपर्यंत. अजून काही पद्मिनी हेता, काही भामिनी हेता, काही चंद्रवदनी हेता, काही भुजंग वेणी, काही मृग नाही. महाराज दुसऱ्या सांगायला, मला त्या सांगायच्या नव्हत्या. कोणत्या? ज्या घरी जन्मजुगीचे पापी त्या घरी शंखिनी दादा डंग. त्याच्यातली रुक्मिणा नव्हती बरं, पण बाईन असा पदर सावरला आणि काय म्हणली, लाजले गे माय आता. हो, आणि जिकडे पाहे. कशामुळे झाला असं? ते फक्त ऐकत होते तरी अवधान ऐकल्याने दिजे, आणि मग सर्व सुखाची पात्र इकडे यावी. काय चालली पहा, त्याला सुखाची पात्रता झाली, आणि सुखाची पात्रता झाल्याच्या नंतर मग सलोकता, सामीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. तेने मुक्तीचारी. नाही याच्या पलीकड चतुर्भुजा नारा होऊन ठेले, अवघी अशी शंख चक्र गदा. आणि मग रुक्मिणी म्हणलं, आता कोणाला वळू, सगळ्याकडे शंख चक्र गदा पद्म. हो, सगळेच देवाचे अवतार दिसायलेत ना, याच्यातला देव कोणता असल? चतुर्भुजा नर होऊन ठेले. तेच नाही बरं, मातृपितृ भ्रता स्वगोत्र अपार, चतुर्भुजा नर होऊन ठेले. वैकुंठ भुवनी घर केले, याचा अर्थ सगळेच लहान मोठे उधरून नेते. कशामुळं? फक्त ऐकल्यामुळं. हो, पण तिथं विष्णुदास होता आमचा नामदेव राया, आणि ते विष्णुदासाला कळतं, बाकीच्या यायला कळत. तू का म्हणे येथे आणि ये रे गबाळाचे. हा, तुकाराम महाराजांनी नामदेवरायकडे पाहिलं, आणि नामदेवराय म्हणल्या, बाई साहेब घाबरू नका, ज्याच्या छातीवर वत्सलांछन असल आणि वैजंती माळा असतील ते तुमचे मालक. बाकीचे कोण आहेत? बाकीचे भक्त आहेत. माऊलीन ज्ञानेश्वरीत बी सांगितलं देवाचं भूषण कोणतं आहे, तर कोणतं आहे. आता इकडं माईक पाहिजे बरं, म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वरी नुसतं पानं पलटायले महाराज, हे पानच पलटेतात का? वयान पाठ नाहीत का ह्याच्या? म्हणजे सुरुवात आहे का? बरोबर. आज हो निघा सुभेद्रा तयाच्या पाऊलाची, मी हृदय आहे मुद्रा. वत्सलांचं नाव म्हणजे भृंग ऋषीनं मारलेली लाथ, जशाला तसा पंजा देवाच्या पाया छातीवर आहे. ज्याच्या छातीवर वत्सलांछन असेल ते तुमचे मालक आणि बाकीचे भक्त. मग देवाला नामदेवराय विचारतात, देवा तुम्ही का असे चेहरा कोमसल्यासारखा झाला, कसमसल्यासारखा झाला, तुम्ही तिकडे समुद्रात जाऊन बसायले का बरं? अरे नामा, मला इसावा पाहिजे, मला सुख पाहिजे. कोणाला? ऐका, जगाचा मालक सुख शोधतो, आणि जगाचं सूत्र जिच्या हातात आहे तिला मालक ओळखू येत नाही. मग तुमची आमची काय? ऐशे निरुपाधिके. रुक्मिणा सामान्य आहे का? ऐशे निरुपाधिके जगाची आजनके, ते वंदितो मुळिके देवो देवी. सर्व देवाची जी देवी, अमृतानुभव सांगतो, सर्व देवाची जी देवी आहे तिला मालक ओळखू येत नाहीत. त्याच्यासाठी भक्त व्हावं लागतं, तरीच महिमानं कळू येईल, एरवी कळणार नाही. हो, आणि अशा वेळेला बघा, देव म्हणतात मला सुख पाहिजे, मला इसावा पाहिजे. त्यावेळेस मग तुकोबराय म्हणले, नामदेव राया देवाला इसाव्याची जागा सांगा ना. कुठं चला आणि विश्रांती घेवाया. हो, नामदेव राया देवाला विश्रांती नेतात. नामा म्हणे देवा चला तया ठाया आणि विश्रांती घेवाया. तिथं मालक आहेत कोणते? हो, शिवपीठ हे विश्रांतीचे स्थान.
हा संतांचे माहेर संताचे माहेर या भूमीवरी अलंकापुरी. अलंकापुरी. या अभंगाचं बुड काय आहे? चला आळंदीला जाऊ. ज्ञानेश्वर हा माऊलीला डोळ्यानं जर पाहिलं तर देवाला इसावा मिळतो. हे वेगळं सांगायची गरज आहे का? कारण नामदेव राया सांगतात तिथं तुम्हाला इसावा मिळतो. मग जीवानं जर ती ज्ञानेश्वरी वाचवली तर इसावा मिळणार नाही का? मिळेल. ऐका, एका ज्ञानेश्वरीसाठी 3 वेळा अवतार धरला देवानं. किती वेळा? विष्णू परमात्माने 3 वेळा अवतार धरला. झाला का 1 तास? प्रवचन 1 तासाचं असते, कीर्तन असते 2, 3, 2.5 तासाचं. पण प्रवचन किती असते? 1 तासाचं. झाला ना 1 तास? नाही झाला. ऐका, एक ज्ञानेश्वरी आपल्या हाताला येण्याकरता 3 वेळा अवतार धरला आणि त्याच वहीतून माऊली सांगतात तुम्ही अवधान द्या, तुम्हाला सर्व सुख मिळेल. तो अवतार सिरियल नंबर ना का तुम्हाला माहित आहे? 3 वेळा घेतलेला मला ऐकून ऐकायची गरज नसली तर. काकू तुम्हाला माहित आहे का 3 वेळा अवतार घेतला तेव्हा ज्ञानेश्वरी आपल्याकडे आली? माहित आहे आजी? नाही. तुम्हाला माहित असलं तुम्ही त्याला सांगा उद्या, म्हणजे मला बी इथं काही बोलायची गरज. ज्याला माहित आहे त्याने एकमेकाला सांगायचं. ऐका बरं, माझ्याकडून ऐकायचंय. कुरुक्षेत्रावर गीता सांगितली. कोण सांगितली? जेने गीता उपदेशिली. मला तिथं पुरावेच मांड लागतात. जेने गीता उपदेशिली ती ही विटेवरी माऊली. ऐका, जेने गीता उपदेशिली, ज्यानं अर्जुनाला गीता सांगितली, जेने गीता उपदेशिली ती, आणि ही ज्यानं ज्ञानेश्वरी तयार नंतर केली, ती ही किंवा ती ही म्हणजे हृदयातली, ती ही विटेवरी माऊली. आता ऐका, ती गीता संस्कृत मध्ये आपल्याला वाचता येत. मी सांगितलं मला काही श्लोक संस्कृतले वाचता येत नाहीत. नाथदास बाबा सांगून गेले, काय माझ्या वही पाठ नाही बघा, आता वय होऊन गेल्या. तेने अमृताचे ताटी नरुटी ठेविली जाण, जो वही करील मराठी. अशी एक वही हे, तिथं शेवटची वही. मग नाथ महाराजची वही आपण उद्या. हा, मराठी. तेने अमृताचे ताटी नरोटी ठेविली. अमृताचं ताट आहे ज्ञानेश्वरी. आता नाथ महाराज म्हणले ही केली पूर्ण, आता याच्यामध्ये कोणाला काही करायची गरज नाही. त्याच्या आधी ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध, पाठांतरी शुद्ध अबद्ध, तो शोधोनिया व्यवविद्ध प्रतिसिद्ध ज्ञानेश्वरी. ऐका, हे कोण केलं? तो कोण आहे? भंदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. तुम्ही म्हणसाल मग ही ज्ञानेश्वरी तर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली, ती नाही आपल्याला मिळाली. तीच मिळाली पण वेगळ्या पद्धतीने मिळाली. ऐका, ती ज्ञानेश्वरी घेऊन ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थ झाले, जवळ होती. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांना साक्षात्कार म्हणजे स्वप्न पडलं, माझ्या अंजन वृक्षाची मुळी कंठाला लागली. आणि तिथं गेले नाथराया, स्वप्नामध्ये गेले. आणि स्वप्नामध्ये गेल्यावर तिथं नंदी काढून मधात गेले. आता तो कथा भाग मांडायला पुन्हा 2 तास लागतील. आपण शॉर्टकट मार्गाने चालू, असं तुम्हाला ते सगळं माहित आहे. मला एक सांगायचंय, नाथ महाराजाचे गुरु कोण? बोला बोला. जनार्दन स्वामी. मग नाथ महाराज या अभंगात काय म्हणतात? तुम्ही ज्ञानेश्वरीच्या सुरुवाताला काय म्हणता? ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो आणि पावन झालो. हा अभंग कोणाचा आहे? नाथ महाराजाचा आहे. शिका कोणाचा घेतलेला? एका जनार्दनी तुमचा दास, आणि त्याची असं. मग ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. दयाळा माझ्यावर तुम्ही करुणा करा, माझ्यावर दया करा. तिथं पुन्हा काय म्हणले? मी कला कुसरी. कशामुळं? नाथरायने ज्या वेळेस ज्ञानोबारायने हातात ज्ञानेश्वरी दिली त्यावेळेस नाथरायन ज्ञानेश्वरी उघडली. आणि ज्ञानेश्वरी उघडल्यावर नाथ बाबा म्हणले 56 भाषाचा केला शे गौरव, भवार नवी नाव उभारली. याच्यामध्ये 56 भाषा आहेत बाबा, आणि माझ्याकडे कला कुसरी काहीच. आता नाथराया पंडित होते. काशीला जी धर्मसभा व्हायची ते धर्मपीठ पैठणला आलं. तिथले सभा, तिथले
हा कोर्ट होतं ते, न्यायाधीश होते नाथराया, आणि ते नाथराय म्हणतात ज्ञानेश्वरी मला कळत नाही, मी कला कुसरी. कशामुळे म्हणले? ऐका ऐका लक्षपूर्वक ऐका, तुम्ही ओळी वाचली पण तो अर्थ नसल कळाला. काय म्हणले नाथराया? साचची बोलाचे नोहे शास्त्र. ओळी बघा. संसार जिनने ते शस्त्र, आत्मा अवतरिते मंत्र अक्षरीय. हे साच बोलणं म्हणजे खरं बोलण्याचं शास्त्र नाही. संसार रूपी शत्रू प्रत्येकाच्या पाठीमागे लागला, त्याला जिंकायचं हे शस्त्र आहे. पण आत्मा अवतरिते मंत्र अक्षरी आहे, आत्म्याला अवतीर्ण करणारे मंत्र अक्षर आहे त्याच्यामध्ये. याच्या पलीकडे सांगू, तुम्ही अमृत पाहिलं का? अमृत महाराज अमृत पाहिला असता आमचा आजा पंजा मरून द्यायला नसता, एक थेंब त्यातला की अमर. परीस पाहिला का? आणि परीस पाहिला असतात मग हे असं राहिलो असतो का? होय, लोखंडाचं सोनं. कल्पतरू, अहो कशाला इच्छा पूर्ण झाली असती. कामधेनू इच्छा पूर्ण करती. हो, हे सगळं ज्ञानेश्वरीत आहे. परीस आहे, कामधेनू आहे, कल्पतरू आहे, चिंतामणी आहे, अमृत बी आहे. पाहिजे का तुम्हाला? करावर हात कोणाला पाहिजेत, लगेच मिळतंय. पाहिजे का? कोणालाच नको. कल्पतरू, कल्पतरू वटी जो कोणी बैसला. अवस जी इच्छा केली ती पूर्ण होती. कल्पतरू, कामधेनू जे म्हणलं ते पदार्थ तयार करून देती. चिंतामणी कोणती चिंता ठेवीत नाही. आणि परीस लोखंडाचं सोनं करते, कोणाला लागत नाही का? मी असं एक दिवस का ते सांगून गेलो महाराज, ते म्हणला महाराज बाकीचं नको, बाकीचं काही घेतात माणूस मरतय, पण ज्यांना अमर होते ते अमृत द्या. मी म्हणलं चाल आळंदीला 100 पारायण कर ज्ञानेश्वरीचे. तो म्हणला मी अजून उघडूनच नाही पाहिली ज्ञानेश्वरी कशी असती तर. बरं म्हणलं आता सप्त्यात पारायणाला बस. तो म्हणला महाराज गुडघे दुखतात, कंबर दुखती, मांडी घालून बसता येत नाही. पण त्याला अमृताची आतुरता लागली. हा म्हणजे मी खोटं सांगत नाही. तो माझ्या संग आळंदीला आला. आता मी वास्तविक पाहता शाळा शिक्षण माझं काहीच नाही. माझी टिशी आता तुम्हाला गावाकडे आमच्या शाळेवरचा जिल्हा परिषदला तुम्ही फोन करून विचारू शकता, शाळेमध्ये टिशी नाही. पण कृपा माऊलीची ज्ञानेश्वरीची माझ्यावर. माझं जीवन ज्ञानेश्वरी, त्याला त्याचा माझ्यावर विश्वास होता. तो माझ्यासोबत आला. अन्य वृक्षाचे प्रणभक्षोनी जाणं, जो येथे करी अनुष्ठान, तया ज्ञान प्राप्त होय जाणं, याशी संशय नाही. असा कोण संशय मनात आणायचा नाही. अन्य वृक्षाखाली ज्ञानेश्वरी घेऊन बसायचं. अन्य वृक्षाचं पान पडतंय आपल्या ज्ञानेश्वरीवर, ते पान खायचं आणि पारायण करायचं. तुमच्या ज्ञानेश्वरी पाठच होणार, याचा संशय घ्यायचा नाही. आणि मग तिथं तो माझ्यासोबत पारायणाला बसला. सकाळी 7 वाजता बसायचं, 4-5 वाजता उठायचं. मधात उठायचंय बी नाही आणि लगीलही जायचं नाही. तुम्ही म्हणसाल कशामुळं? तिथं गुडघे दुखत नाहीत आणि कंबर दुखत नाही. समोर ढीग पडतो, पेढे पडतात, खडीसाखर पडते, केळे देतात लोक, पण त्याच्याकडे पाहायची इच्छा होत नाही. कारण ब्रह्मानंदे लागली टाळी. आणि मग देहाला कोण सांभाळेल? बरं मी माझी आठवण विसरले जयाचे अंत करण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. एकदा का मी पणाचा विसर पडला, मग त्यानं 7 दिवस पारायण केलं. ऐका, आपल्याला लवकर ते तुम्हाला अमृत देतो, तिकडे नका बघू. अमृत जाईल तुमच्या हातातून, अमृतच देतो, बाकीच्या भानगडी नको. लगेच घेऊन जा घराला, मात्र देऊ नका कोणाला. ज्याचे त्याचा वापर करा. मग शेवटच्या दिवशी काला झाला आणि निघलो. म्हणलं गाड्या काही घ्यायचं राहिलं का? तो म्हणला तुम्हीच म्हणलं इथून काही घेऊन ये. माळ, बुका, अष्टगंध, दारा, गंधगोळी घेतलं, हरिपाठ घेतला. आणि ज्ञानेश्वरी तर घरी आहे महाराज. म्हणलं मग चालायचं आपल्याला, आता बस स्टॉप कडे जायचं. पण तो म्हणला ज्याच्यासाठी आलतो तेच राहिलं. शरीराचे गावा नाही का, जया लागी आले का पांडवा, आणि तो कार्यार्थ वाघवा सांडोनी. या शरीराला कशा करता आलो बाबा? ते सोडून दुसरंच काम करायलो. म्हणलं कशासाठी आलो? म्हणलं महाराज अमृत. म्हणलं तू लबाड आहे का चोर आहेस? 7 दिवस अमृत माहे देखत पेलय तू. हा कस काय? मला सांग, तू सप्त्यामध्ये पारायणाला बस जाईस का? म्हणला नाही. म्हणलं काऊन? म्हणे महाराज मग गुडघे दुखतात, मांडी घालून बसता येत नव्हतं. पण इथं तो 7 दिवस मांडी मोडली का माझ्यासोबत? सकाळी 7ला तर 4लाच मांडी मोडत होतास, गुडघे दुखले का? म्हणला नाही. बरं सकाळी तू किती वाजता जेवतोयस गावात? म्हणला 7 वाजता 2-3 भाकरी खाजाई, दुपारा 2-3 आणि पुन्हा संध्याकाळी 2-3. इथं किती खाल्ला? म्हणजे महाराज आपण एकच टाइम जेवलो, भूकही नाही लागली. मग कशी काय लागली नाही? आता ऐका, अमृत, अमृताचा निरझरू.
प्रसवे जयाचा जेठरू, तया शुद्धा तृषेचा आडधरू काहीच नाही. ज्याच्या हृदयामध्ये अमृताचा, जठरामध्ये अमृताचा निर्झरू म्हणजे पाझर चालू झाला, हो, त्याला शुद्धा म्हणजे भूक, तृषा म्हणजे तहान. शुद्धा तृषेचा आडधरू काहीच नाही, त्याला भूकही लागणार नाही, तहानही लागणार नाही. मग निद्रा काय झाली, शुद्धा केवती गेली ठाई. आता खालच्या वया ऐकत राहा तुम्ही. मग तो कसा राहतो ऐका, हो, त्यानं काय करावं ऐका. तो करीते तुली पूजा, तो कल्पू तो जपो माझा. त्यानं काय करावं म्हणले, त्याला काहीच करायचं नाही. त्यानं काही जरी केलं तर माझी पूजा आहे. त्यानं कोणती जरी कल्पना केली तर काय आहे, माझा जप आहे. देवा त्याला तुम्ही जागा कुठं देसाल. भक्तांनी विचारलं, ऐका लक्षपूर्वक ऐका, हे तुम्हाला ऐकायला मिळणार नाही पुन्हा पुन्हा. का मिळालं होतं, ऐका लक्षपूर्वक ऐका. देव म्हणले त्याला जागा कुठं देईल मी, तयाशी माथा मुकुट करू, हा, तयाची टाच हृदय धरू, तयाच्या गुणाचे लेणे लिहू. पहा त्या भक्ताला, देवा तुम्हाला ते भक्त किती आवडतात, तेही प्राणापुरते आवडती नुज नुरते. कोण, जे भक्त चरित्राते प्रंशांशुती. आता इथं आलं तरी अवधान एकले निधीजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. आणि हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. भक्त चरित्राते प्रंशांशुती, हे भक्ताचं चरित्र आहे. माझ्या माऊलीं चरित्र लिहिलं, हो. शिरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी, महादेवानं समुद्रावर पार्वतीला सांगितलं शिरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी. नेनो पैत्री पुरारी सांगितले जे, म्हणजे महादेवानं काय सांगलं माहित नाही. ते कोण ऐकलं, या गीतार्थाची थोरी. सोय शंभू इवरी, जेथे भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. या आता हे लांबच जाईल, हे लांबवायचं तुम्ही दोघे लांब होणारे. कसं देवीने विचारलं, तुम्हाला हे कसं वाटतंय. जैसे देवी नित्य नूतन जाणे जे गीतात, जैसे स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन जाणे जे गीता तत्व. ऐका मग पार्वतीने सांगताना कोण ऐकलं, कोण ऐकलं, कवी नारायण मच्छिंद्रसाचा, तेथोनी संप्रदाय नाथपंथाचा, शिष्य हा जाना नामे गोरक्षाचा. मग तिथून सुरुवात झाली. मच्छिंद्र, गोरक्ष, जालिंदर, कानिफा, चौरंगी, आडबंगी, रेवण, चरपटी, गहिनी, वटसिद्ध, भरतरी आणि मीननाथ. आता इकडे या निळोबारायकडे ऐशा परिनाथ संप्रदायाची थोरी आणि उकलोनी भगवद्गीता प्रगट केली ज्ञानेश्वरी. निळोबाराय छातीला हात लावतात. निळा म्हणे माझा उपदेश केला आणि संप्रदाय दिला सकळ जना. मुख्य मूळ महाविष्णू चैतन्य, ब्रह्मा उपदेश श्री हरी. वा असा अशी गौंडी मानली. चैतन्य केले अनुष्ठान, वा वा वा, त्याची द्वैपायन कृपा करी. राघव चरणी केशव शरण. शबास. हा आपला संप्रदाय, सामान्य संप्रदाय नाही. आणि ते माऊली सांगतात, बाबा तुम्ही ऐका, एक ग्रंथ तयार करायसाठी जेने गीता उपदेशिली तीही विटेवरी माऊली. भांदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा. हे 3 अवतार झाले. त्यावेळी शेख ज्ञानेश्वरी आपल्या हातात आली माय बाप. आणि ती ज्ञानेश्वरी जर घरात पडली असेल, तिच्यावर धूळ झाली असेल, त्याच्यावर जाळे झाले असतील, तर माझ्या माऊलीला काय वाटत असेल. देहांत प्रायचित्त घेतलं. देहांत प्रायचित्त घेताना रुक्मिणा म्हणली होत्या, अहो आपण बाहेर देशात जाऊनच स्थलांतर करून परदेशात काय माहित होणार आहे, संन्याशीचे मुलं आहेत का, ब्राह्मणाचे आहेत का, कोणाचे आहेत. पण नाही म्हणले, हे मराठ्याचे नगरी ब्रह्मविदेचा सुखाळू कर, किंवा माझे मराठ्याचे बोल कौतुके आणि अमृता पैजा आईश अक्षरे रसिके. हो, आणि तुम्ही पारायण करता, माझ्या माऊलीला कौतुक वाटत असेल. खरंच मला माझा हृदय भरून आला, आनंद वाटला आल्या आल्या मला. मी इतका बोर झालतो. 3 दिवस झाले महाराज प्रवासातच आहे. आता मला खोटं बोलता येत नाही, कारण जिथं जाईल तिथं लाईव्ह असतो. माझा युट्यूब चॅनल आहे, 70-80 हजार पाहतात. नाही काय व्हिडिओ बनवला की महाराज फोन येतात, महाराज आज काय दाखवता. आणि कॉमेडी नाही महाराज माझ्याकडे. धन्याचा हा माल मी तो हमाल भारवाही.
आणि माझं काही परमभाग्य या गडावर आज सेवा आल्या आल्याच यजमानी मिळालं. मला इच्छा होती महाराजाचं ऐकावं, मी तसं बोललोय बी, पण महाराज 7 दिवसापासून व्यासपीठ मी तिकडे ऐकलं. खूप गोड म्हणजे जसा मंत्रघोष चालाव असा महाराजाचा उच्चार आहे होईचा. त्याच्यासाठी पुण्य लागते महाराज. तिळतिळ पुण्य साचा पडे, ऐशी बहुत जन्मी जोड जोडे, तरीच गा आतुडे नाम तुझे आणि समागम घडे संताचा. माझंही काही मागच्या जन्मीतलं पुण्य असेल म्हणून हे समागम घडला. वास्तविक पाहता तुमचं खूप जुना वारकरी घराणं आहे. आमचे शर्मा बाबाच्या दिंडीमध्ये तुमचे भक्त चालतात आणि तिकून ही नाळ जोडल्या गेली. हे येल्डिंगचे काम हे जर जोडल्या गेलं का, ते आळंदीपासून पंढरीचे वारकरी आणि ते अधिकारी मोक्षाचे मायबाप हे वारकरी वारीमध्ये चालतात. आणि त्या योगानं हा योग सुयोग घडून आला. थोडासा वेळ झाला. आता मी म्हणलंच आम्ही महाराज लोक लबाड असतो. वेळ असतो 8 ते 9 कीर्तनाचा, 9 ते 10, पण हे 2-3 अर्धा तास शिल्लक असतात. खाता खाता खदाड आणि बोलता बोलता आमच्या तिकडली मराठवाड्यातली मन आहे बघा. असो, न्यूनतेपुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते. ही नवी तसे झालेली सेवा भोले शंकर बाबाच्या चरणी. आपण ज्या मातेच्या कुशीमध्ये आहोत त्याही मातेच्या चरणी. आणि प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी तो दुबळा अर्चित तसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती स्वीकार आल की. ना तरी बालक बोबुडा बोली का विचुका वाकुडा पाऊली, ते चोज करुणी माऊली रिझी जेवे, तैसा मी तुम्हा प्रती जरी बालमती करीत असे चावटी. प्रेमाची जाती प्रेमची असे किंवा तानियाचे ने लागता झटे, तेने अधिकची पाना फुटे रोष प्रेम दुनावटे पढियंताचे नि. तैसा मी तुम्हा प्रती जरी बालमती करीत असे चावटी. प्रेमाची जाती प्रेमचे असे. जे काय वेडे वाकडे शब्द गेले असतील तो माझ्या वाणीचा दोष आहे बरं, पण जे तुम्हाला योग्य वाटले असतील ते मात्र शिकून बांधून ठेवा. कोणाकडे देऊ नका, आपल्या सोबत घेऊन जा. झालेली सेवा शंकराच्या चरणी समर्पित करून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव नाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. तुग महाराज की जय. पार्वती पते हर हर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ते उचलून माझ्याकडे घ्या, असं मी त्याला बंद करतो. असं अल्ला दे, असं फिरवा, एक असं फिरवा, असं. हां.